प्रियदर्शनी कॉलनी, गोरेपेठ आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो नागरिक मागील 3 महिन्यांपासून दुर्गंधी, डासांचा उपद्रव, डासांमुळे होणाऱ्या आजारांचा फैलाव आणि प्रचंड अस्वच्छतेचा सामना करत आहेत। यामागे कारणीभूत ठरलं आहे TNT इन्फ्रा लिमिटेड या ठेकेदाराचं निष्काळजी, बेफिकीर आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणारं काम। नुकताच पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी अमरावती रोडवरील RTO कार्यालयाजवळील नाल्याची पाहणी केली। त्यांनी पाहणी दरम्यान निदर्शनास आणलं की ठेकेदारानं जुन्या पुलाच्या ठिकाणी नाला पूर्णपणे बंद केला आहे, दोन्ही बाजूंना मलबा टाकला आहे आणि नवीन नाल्याचं काम सुरूच केलेलं नाही। परिणामी परिसरात सांडपाण्याचं साचलेलं डबके, दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीमुळे रोगराईचा फैलाव झाला आहे। ही सर्वस्वी दुर्लक्षाची बाब आहे। या समस्येबाबत नागरिकांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र कोणीही दखल घेतलेली नाही। परिसरातील नागरिकांच्या मते नागरिकांच्या आरोग्याशी हा थेट खेळ असून पूर्णतः अक्षम्य आहे। मी बघत आहे इथे हा ब्रिज बनत आहे, हा ब्रिज मध्ये एक्सपांड करत आहे लोक या ब्रिजला, तर इथं नाला आपला हा वाहतोय, तर वाहत्या पाण्याला हे लोक थांबून राहिलेले आहेत। याच्यामध्ये इतकी गंदगी, इतकी घाणेरडापणा याच्यामध्ये होता की ते बघता जात नव्हतं लोकांना। आणि रोजचे इतके डास होते लोकांच्या घराला की तुम्हाला सांगू शकत नाही। सगळे लोकांना कुणाला डेंग्यू, कुणाला काही मलेरिया अशी बिमारी याच्यानी फैलून झालेल्या आहेत। हे तुम्ही बघताय कमीत कमी 5 फूट वरतीपर्यंत हे पाणी साचलेलं होतं याच्यामध्ये। त्याच्यानंतर काय झालेलं, हे साचल्यानंतर कशी पूर्ण बघा तुम्ही याच्यामध्ये पाईपलाईन बघा, हे पाईपलाईनमुळे पूर्ण भरून जातं। हे जेवढं पण आहे या साईडला हे पूर्ण वरपर्यंत आलं होतं हे पाणी, पूर्ण जितकं तुम्हाला दिसत असेल ते लेवल, आणि त्याच्यामुळे हे ते बघा ते गटर लाईन त्या ठिकाणी बाहेर फेकतात आहे पाणी, ते मला ते गटर लाईन दाखवतो त्या साईडला। तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास आहे, खूप डास, खूप मच्छर, लोकांना खूप किती त्रास होऊ राहिला याचा। आणि आम्ही पश्चिमचे अध्यक्ष आहे भाजपचे विनोद कनरे, त्यांनी बरेचदा येऊन त्यांनी खूप लोकांना कंप्लेंट केली की साफ तरी करून द्या तुम्ही, अगर हे थांबवलेलं पूर्ण त्यांनी ब्लॉक केलं होतं हे पूर्ण नाला, म्हणजे इकडचं पाणी तिकडे जाऊच शकत नव्हतं। तर तरी पण त्यांची पण कोणी ऐकत नव्हतं। टेंबेकर म्हणून कोणतरी धरणपेठ झोनला कोणी आहे, त्यांना वारंवार सांगून त्यांनी पण काही ऐकलं नाही। आता कितीदा कंप्लेंट करणार, लोकांच्या बिमाऱ्या होतात, एकदम गंदा वास येतो, एकदम घाणेरडा वास येतो एकदम, की तुम्ही सहन नाही करू शकत। आम्ही इथे राहतात, लोकांच्या इथे कूलरच जडतात, कूलर लागतं, जेव्हा कूलरमध्ये ते कसं खसमता स्मेल येतो, तो गंदा स्मेल लोकांच्या घरात चाललेला, लोक कसे राहतील, काही असं झोपडपट्टीत आहे नाही, ते त्यांना पण बिचारायला त्रास होतो जिथे राहतो आपण स्लम एरियामध्ये। आणि इथे चांगले लोक, सुशिक्षित लोक राहून पण त्यांना त्रास होते इथे। म्हणजे कार्य करायचं, चांगलं करायचं, पण करायचं असं करायचं की लोकांना त्रास देऊन काम करायचं। कधी आपण वाहत्या पाण्याला कधी थांबवू शकतो का आपण? भरपूर त्रास झालेला। आणि मग नंतर आम्हाला आमदार साहेबांना बोलवावं लागलं, विकास भाऊ ठाकरे ते आले, त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांनी एका दिवशी आम्हाला याचा रिझल्ट दिला। त्यांनी पूर्ण ब्लॉकेज जेवढं होतं त्यांनी सगळं त्यांना कॉन्ट्रॅक्टरला बोलवून, इंजिनियर लोकांना बोलवून त्यांना सगळ्यांना साफ करायला होतं एका दिवशी। म्हणजे त्यांनी 2 घंट्यात त्यांनी आम्हाला रिझल्ट दिला या गोष्टीचा। मी कुठल्या पार्टीचा नाही, पण जे त्यांनी आमच्या पूर्ण कॉलनीचे 200-300 लोक रोडावरती आले, त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की ते आले, त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केला, अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर ते मात्र 2 तासाच्या आत सगळं साफ झालेलं 100%। हे पण हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं नियोजन शून्य आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांमुळे आम्हाला त्रास झालेला। आता बाकीच्या गोष्टी मी बोलू शकणार नाही, आता सगळ्यांना तुम्हाला पण समजतं, आम्हाला पण वाटतं त्या सगळ्या गोष्टी। आता हे यांनी आज उघडलं, परत 2 दिवस परत बंद केलं होतं यांनी, मग मी परत त्या दिवशी त्यांना बोललो, विकास भाऊंचं बोलणं करवलं, त्यानंतर परत उघडलं, आज परत बंद केलं होतं, आता परत उघडलं आहे त्यांनी। आता ते पाईपलाईन टाकतं, त्याच्यामुळे बघू काय होतं। ते पाईपलाईन मध्ये गारा इतका सारा इथे साचलेला आहे, गारा पाईपलाईन मध्ये पाईपलाईन चोक होत होते, आणि पाईप एवढूशी याच्याने काय ते पाण्यात आला, इतका मोठा नाला 20 फुटाचा नाला आहे तो। आमचं असं म्हणणं आहे, विकास तर व्हायला पाहिजे, पण असा विकास नाही व्हायला पाहिजे की ज्यांनी लोकांच्या जीवाला धोका निर्माण व्हायला। आता आमच्या इकडे तुम्ही जर बघितलं ही जी परिस्थिती आहे, आपण बघितलं असेल, याची जी घाण जी जमावट होती त्याची लेवल इतकी वाढली होती की आमच्या इकडे डास, दुर्गंधी, इतकं याचा प्रादुर्भाव इतकं जास्त झाला होता की आम्ही कॉर्पोरेशनला, इव्हन आम्ही बऱ्याच आमच्या इथल्या नागरिकांनी सगळ्यांनी ट्विट सुद्धा केले आहे, गडकरी साहेबांपासून देवेंद्र फडणवीसपासून सगळे। शेवटी आम्हाला आमदार विकास ठाकरे साहेब इथे आले, त्यांनी इथले बघितले सगळी दुर्दशा आमची, आणि याचं त्यांनी तक्रार केली इमिजिएट त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून ते असं त्वरित साफ करा। त्यामुळे इथली थोडी साफसफाई झाली, आणि इथले जे आरोग्य अधिकारी आहे धरणपेठ झोनचे काहीतरी टेंबेकर वगैरे, त्यांनी ते इतकं दुर्लक्ष केलं की नाही, ते बस काही नाही, होऊन जाईल कधी याची आमची
तक्रारकडे कधीच त्यांनी लक्ष दिलेलं नाही. सर, विकास काम करताना ते नियोजन शून्य काम होतं का? होता, त्यांच्याकडे पर्याय अवेलेबल होता. त्यांनी ही जी इकडनं जर पाणी अडवलंय त्यांच्याकडे दुसरं इकडनं जर अडवलं असतं, समजा GS कॉलेज जवळून, तर तिकडे काही वस्ती नाही आहे. वस्ती आहे या बाजूला, इकडे 288 फ्लॅट आहे. इतके जे रहिवाशांना लहान लहान पोरं आमच्या इकडे खेळतात. इथल्या जर ग्राउंडवर आपण बघितलं तर ग्राउंडवर जेव्हा रात्री कोणतेही लहान मुलं म्हणा कोणी खेळत असेल संध्याकाळी, तर मधमाशा ज्याच्या प्रकारे उडतात तशा प्रकारे डास उडून राहिले इकडे. आम्हाला 10 मिनिटं आम्ही तिथे उभं राहू शकत नाही. माझं हेच म्हणणं आहे, विकास होऊ द्या पण लोकांच्या जीवाची खेळू नये. देख रहे होंगे यहाँ से पूरी का जो काम हो रहा है, ये काम शुरू होते से ही यहाँ का पूरा आप घर में मैं यहाँ रहता हूँ, घर में बैठ नहीं सकता. मतलब चाय पीने पानी पीने मच्छर ऐसा, मतलब ब्रैकेट मच्छर का काम नहीं आ रहा है. मतलब इतना मच्छर ये 2 दिन में कभी साफ हुआ है. इसके पहले कभी ऐसा हालात देखे आपने? कभी इसके पहले तो ये सोसाइटी में कभी ये चीज इतना खराब चीज, नाला बहुत सालों से है यहाँ पे, पर ये मच्छर का प्रॉब्लम कभी नहीं आया था जितना ये इसकी वजह से. उस टाइम कोई प्रॉब्लम नहीं होता, मतलब मेरे को जहाँ तक आता है. पर ये बार जो किया वीडियो में फोटो दिखाई वाला हर पूरा कॉलोनी का एक इंसान परेशान था. ये परिस्थिती इतकी आहे की इकडे फॉगिंग मशीनची आणि ही जी दुर्गंधी वगैरे जी झाली आहे, सगळे साफसफाई व्हायला पाहिजे. नागरिकांना जो त्रास होत आहे तो त्रास व्हायला नको. लोकांच्या जीवाशी खेळ खेळू नका. विकास करा पण लोकांच्या जीवाशी. मागील 3 वर्षांपासून या प्रकल्पाच्या विलंबनामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांसह आरोग्यविषयक संकटांचा देखील सामना करावा लागत आहे. नागपूर महानगरपालिका देखील या समस्यांसाठी जबाबदार असून त्यांनी जबाबदारी झटकून सारा भार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागावर टाकला आहे. शहराचा विकास करावा, मात्र हा विकास लोकांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी देखील शासनाने घ्यावी अशी भावना देखील परिसरातील नागरिकांनी या प्रसंगी व्यक्त केली. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshhospital.com.